सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार. अध्यक्ष महोदया, आज पुरवणी मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी व काही महत्त्वाच्या सूचना करण्यासाठी मी अध्यक्ष महोदया उभा आहे. मी सर्वप्रथम शासनाचं काही मुद्द्यांवर अभिनंदन करतो की बाब क्रमांक 74 मध्ये त्यांनी 122,64,43,000 हे राज्यातील गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायीच्या पालन पोषणाकरता अतिरिक्त निधी म्हणून तरतूद केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाब क्रमांक 67 मध्ये आस्थापना खर्च हा AI कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी जी तरतूद केली, पण यामध्ये थोडासा माझा आक्षेप आहे की या 30 कोटी मध्ये आस्थापना खर्च किती आहे माहित नाही, तर थोडस या संदर्भात आपण माहिती घेतली पाहिजे. कर्जमुक्तीच्या संदर्भात कृषी मंत्री महोदय 30 जून ही तारीख तुम्ही दिली आहे आणि माझा विश्वास आहे की मा दोन आईचं प्रेम तुमचं शेतकऱ्यांवर राहणार आहे आणि तुम्ही हा म्हणजे डबल मा आणि म्हणून तुम्ही 30 जून 2026च्या अगोदर कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भात निर्णय कराल हा माझा विश्वास आहे. माझी भावना जोडली गेली आहे या विषयाशी, कारण जेव्हा माझ्या पक्षाचा मॅनिफेस्टो करण्याचा कमिटीचा मी अध्यक्ष झालो तर मी हा पहिला मुद्दा घेतला होता. त्यामुळे जेवढा तुमचा संबंध या मुद्द्याशी आहे तेवढा माझाही संबंध आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. अध्यक्ष महोदया, कृषी विभागावर बोलण्याच्या अगोदर महसूल विभागाच्या संदर्भात माझ्या सूचना आहेत. मान्य झालं तर उत्तम. माझ्या मतदारसंघातला रैतीचा घाट हा नागपूरच्या एका व्यक्तीने घेतला. मी माहिती घेतली की नागपूरच्या व्यक्तीने का घेतला, कारण आम्ही एवढे काही अशिक्षित नाही आहोत की घाट रेती व्यवसाय करू शकत नाही. पण नंतर असं लक्षात आलं की त्यामध्ये लागणारा निधी आता टेंडर घाट तेच लोक घेऊ शकतात ज्यांना उत्तम पद्धतीचं करप्शन मॅनेजमेंट येतं, आणि जो करप्शन मॅनेजमेंट उत्तम पद्धतीने करू शकतो, रात्री रेती काढू शकतो किंवा जेवढी रेती आपल्याला उचलण्याची परवानगी आहे त्याला तो तिप्पट उचलू शकतो, त्याला तो घाट पोचतो. महसूल मंत्री महोदय नाही आहे, पण माझी एक सूचना आहे. मी माहिती घेतली, तुम्ही रेती विकण्याचा धंदा करू नका. तुम्ही रेती फुकट करून टाका, काही गरज नाही. रेतीतून तुम्ही 1000 कोटी रुपये कमवता. त्यापेक्षा जे बांधकाम होतं त्या बांधकामावर जसं बांधकाम कामगाराचा सेस लावता तसं तुम्ही सँड सेस लावा. 2 ते 2,500 कोटी तुमच्याकडे येईल. रेतीची चोरी थांबेल, रेतिया माफिया थांबेल. तुम्ही जनतेला चोर बनवण्याच्या ऐवजी एक सज्जन नागरिक बनवाल. अन्यथा एवढ्या लोकांना चोर बनवण्याचा आमची अभिनव कल्पना सुरू आहे. त्यापेक्षा रेती मोफत करा. काही राज्यांमध्ये रेती मोफत आहे, त्याचा फायदा पोलिसांवर ताण येत नाही. किंवा मग दुसरा मुद्दा करा, कारण तुम्हाला रेती मोफत करायचीच नाही आहे. खरं ती मोफत केली पाहिजे, तयार केलं पाहिजे. आपल्याला किती ब्रॉस रेती काढायची आहे आणि नियंत्रण केलं पाहिजे, आणि त्याचा सेस बांधकामावर करा ना जेव्हा नकाशा येतो. किंवा दुसरी सूचना अध्यक्ष महोदया, की तुम्हाला मी वारंवार पत्रा माध्यमातून इतर माध्यमातून सांगताय की बेरोजगार आहेत त्यांना एक नवीन व्यवसाय, गाडी पकडली की गाडी 7 दिवसात त्याच्या मालकीची करा. मी वनमंत्री असताना वन विभागाच्या गाड्या जर पकडल्या गेल्या तर सरकार जमा करायचो. इथं तुम्ही त्याच्या मालकीच्या करा, काहीतरी एक करा ना. पण तुम्हाला याची जाणीव आहे, मी स्वतः भुक्तभोगी आहे. माझ्या निवडणुकीत रेती माफियांनी पैसे देऊन मला पाडायचा प्रयत्न केला. ही काय पद्धत आहे? रेती माफिया हे आता राजकारणात काम करणाऱ्या लोकांपेक्षा धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी? तर तुमच्या चुकीच्या धोरणाने धनशक्ती ही मोठी होत आहे, श्रेष्ठ होत आहे. तुम्ही कायद्यात तरतुदी केल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा आकडा घ्या. आणि कृषी मंत्री महोदय, माझी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना विनंती आहे, रेती मोफत करा.
आणि सेस लावा बांधकामावर. तुम्हाला बांधकामाचे नकाशे मंजूर होते, त्याच्यावर सेस लावा. जेवढी रेती तो वापरतो तुम्हाला माहित आहे, 10,000 फुटाचं बांधकाम आहे, एवढी रेती एवढा सेस. साधं गणित आहे. असा उलट हात करून जेवण्याचा प्रयत्न करू नका. दुसरा मुद्दा मी तुमचं अभिनंदन यासाठी करेल की खरंच मनापासून की तुम्ही एक चांगले कृषी मंत्री आहात आणि माझा विश्वास आहे म्हणून मी बोलण्याचाही प्रयत्न करतो की मला माहिती आहे की तुम्हाला जर काही माहिती दिली तर तुम्ही संवेदनशीलतेने त्या माहितीवर काम करता. आता पहिली माहिती काय आहे, इतकी सुंदर पोखरा योजना तुम्ही केली, कृषी समृद्धी योजना सुंदर केली, पण त्या गाडी मालकासारखा आहे. गाडी दिली, ड्रायव्हर द्यायचा नाही, पेट्रोल टाकायचं नाही, इंधन द्यायचं नाही, वंगण द्यायचं नाही, अशा गाडीचा उपयोग नाही होत. मी साधं एक तुम्हाला उदाहरण देतो. मी तुमच्यापाशीच प्रेरणा घेतली. तुम्ही कृषी समृद्धी योजनेमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व सांगितलं. मी सर्व गावांच्या बैठकी घेतल्या आणि बैठकी घेऊन मी विचार केला की तुम्ही 5,000 कोटी देत आहात तर आपला जिल्हा पुढे राहायला पाहिजे. सी फॉर चंद्रपूर हा सी फॉर चॅम्पियनचा जिल्हा राहायला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की एक तर कर्मचारीच नाही आहे, मग तुम्ही कृषी मित्र आहे त्यांचे पैसे देत नाही आहे, तुमच्या अधिकाऱ्यांकडे गाड्या नाही आहे, मग गाड्या द्यायचा मी निर्णय केला. मग ते म्हणाले संगणक नाही आहे. मी 22 लाख रुपयाच्या संगणकाचा ऑर्डर काढून साधारणतः 2 ते 2.5 महिने लागले. काय तुमची कल्पना आहे मला माहित नाही. अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आहे, संगणक घेण्यासाठी. संगणक हे वेगवान कामाचं गतिमान यंत्र आहे, पण त्याच्यासाठी अधिकारी कासव छाप निर्णयाचा अधिकार वापरतात का? मग कायदा करा ना तुम्ही की जे अधिकारी ज्या शेतकऱ्यांचं अन्न खातात, हे माती गोटे खाऊन जगत नाही आहे, सोनं चांदी खाऊन जगत नाही आहे, नोटा आणि कर्जदार खाऊन जगत नाही आहे. जर 2-2.5 महिने निर्णय करता येत नाही संगणकाच्या, फक्त आम्ही पैसे दिले आहे त्याच्यावर तुम्ही निर्णय करणार नाही, तर यांना काय शिक्षा द्यायची माहित आहे? एका ठिकाणी बांधायचं, उपाशी ठेवायचं आणि समोर एवढं स्वादिष्ट अन्न मुद्दाम शिजवायचं की त्याच्यानंतर त्यांच्या फाईल कशा वेगाने निघेल लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावर निर्णय का होत नाही? दानाचा बोनस द्यायचाच आहे, मग खूप आम्हाला सडवून देण्यापेक्षा आज घोषित करून टाका. 25,000 देऊ शकणार नाही, मागच्या वर्षी 20,000 रुपये दिला. आता विदर्भातून काही तर आवाज जाऊ द्या. भात उत्पादक शेतकऱ्यांना चिखल तुडवतात ते. जर आम्ही असं चिखल तुडवणाऱ्या भात उत्पादक शेतकऱ्यांना बोनसही जाहीर करायला जानेवारी फेब्रुवारी मार्चची वाट पाहायची का? मागच्या वर्षी 25 मार्चला GR निघाला. आणि काय अडचण आहे? तुम्ही आता भात बाहेर आला, बाजारात आला, खरेदी केंद्रावर चालला, तुम्ही घोषणा करा की 20,000 रुपये हेक्टर हे धानाचा बोनस आम्ही या उत्तरामध्ये विदर्भात आला आहात ना. मग विदर्भाचा शेतकरी आहे, विदर्भाचा साधारणतः 8.36 लाख हेक्टर मध्ये धान पिकवला जातो. आपल्या जगातल्या धान उत्पादनापेक्षा आमची सरासरी कमी आहे. तो विषय कधीतरी विस्तृत मांडू. CCI कापूस खरेदी, सर्वात जास्त आत्महत्या म्हणजे आमच्या यवतमाळमध्ये, वर्धेमध्ये आत्महत्या होत आहे. CCI मध्ये इतकं भिजत गोंधळ कसं ठेवू शकतो तुम्ही? तुमच्या सचिवांनी काय केलं? मागच्या वर्षी CCIच्या गुप्तांनी सांगितलं की एवढी आम्ही कापूस खरेदी करतो, यावेळी तुम्हीच पाठवलं पत्र. काही कारण आहे का? कारण नसताना डिवचायचं. तुम्ही सांगितलं की आमचं कापूस उत्पादन इतकं कमी आहे. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की मागच्या वर्षी जेवढी कापूस उत्पादन हेक्टरी धरलं तेवढी खरेदी CCI करायला तयार आहे. तुम्ही CCIच्या CMDशी ताबडतोब उद्याच्या उद्या पत्र द्या की मागच्या वर्षीनुसार हे केलं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा तुम्ही काम केलं पाहिजे. मी बाकी डिटेल जात नाही, पण 2 गोष्टींवर मी जाणार आहे. एक की विजय केळकर समितीने शिफारसी दिल्या. या विजय केळकर समितीने एक तुम्हाला शिफारस केली, महत्वाची शिफारस आहे. आपल्यापेक्षा छोट्या राज्यांमध्ये कृषी विद्यापीठांची संख्या आपल्यापेक्षा लोकसंख्येच्या अनुपातात जास्त आहे. आमच्या राज्यात 13.5 कोटीचा 4 कृषी विद्यापीठ आहे. 6 कोटीच्या गुजरातमध्ये 4 कृषी विद्यापीठ आहे. तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाही. आता कृषी विद्यापीठ म्हणजे काय? आपल्याकडे चुकीचा समज झाला. कृषी विद्यापीठ म्हणजे नोकरीची अर्हता पात्र करणारी डिग्री घेणे म्हणजे कृषी विद्यापीठ. मी तुम्हाला आवाहन करतोय असं कृषी विद्यापीठ करू नका. विजय केळकर समितीने
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे 2 भाग करावे असं सांगितलं आणि दुसरा भाग हा चंद्रपूरमध्ये करावा अशी शिफारस केली आहे. माझा आग्रह आहे, आम्ही 1200 एकर जमीन पाहून ठेवली आहे. पण आम्हाला कृषी विद्यापीठ नोकरी देणाऱ्या पदव्यांचं नको आहे. आम्हाला हे कृषी विद्यापीठ पाहिजे ज्या डिग्रीवर तुम्ही याल या पदवीवर कोणतीही नोकरी करता येणार नाही. आणि आम्हाला इनोव्हेशन संशोधन, मग ज्याच्यामध्ये कृषी हवामानाचा सल्ला असेल, पीक पद्धतीचा बदल असेल, उत्पादनाचे योग्य मूल्य असेल, कर्जमुक्ती आणि आर्थिक मदत, यामध्ये भीक नको, सहानुभूती नको, आम्हाला संधी द्या हा भाव असेल, सामाजिक मानसिक आणि राजकीय इच्छाशक्ती जिथं असेल असं आम्हाला कृषी विद्यापीठ पाहिजे. मग या कृषी विद्यापीठासाठी आम्ही आपल्याला आग्रह करतोय की तुम्ही आज घोषणा करा की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे कृषी विद्यापीठ केलं पाहिजे, ज्याच्यावर या नवीन विद्यापीठामध्ये नोकरी करणारी पदवी दिली जाणार नाही. स्टॅम्प, मोठा स्टॅम्प मारा, ज्याच्यामध्ये भिंग लागलेला चष्मा असेल तोही चष्मा काढून वाचू शकेल एवढे मोठे शब्द घ्या. पण यामध्ये हवामान आधारित शेतीवर संशोधन, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर, बदलते तापमान, पर्जन्यमान कमी झाल्यावरच काय, जास्त झाल्यावर काय, नवीन व्हेरायटीज, पाणी व्यवस्थापन, कमी पाणी अधिक उत्पादन, ठिबक, तुषार, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि डिजिटल कृषी, टेक्नॉलॉजी अँड डिजिटल ऍग्रिकल्चर, याच्यामध्ये ऍग्री-आयटीचा उपयोग, एआयचा उपयोग, ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग, रिमोट सेन्सिंगचा उपयोग, पिकांचं आरोग्य, मातीची गुणवत्ता, कीटक नियंत्रण, अचूक माहिती देणारं तंत्रज्ञान, या अशा तत्सम गोष्टी ज्याचं मी एक प्रेझेंटेशन तुम्हाला डिजिटल विस्तार असेल, स्मार्ट फार्मिंग मॉडेल्स असेल, मी तुम्हाला देतो. फक्त आज एक घोषणा करा, कोणाला विचारू नका. मी तुम्हाला एक गोष्ट मंत्री म्हणून सांगतो, हे पद येतं आणि जातं, त्याचं मी स्वतः भुक्तभोगी आहे. पण उद्या चंद्रपूरमध्ये कृषी विद्यापीठ झालं तर तुमचा एक इतका सुंदर स्टॅच्यू मी उभा करेन की बारामतीचे लोक आणि इंदापूरचे लोक तिथं पाहायला येईल की हमारा मामा भरने क्या स्मार्ट दिखता है. पण त्यासाठी स्मार्ट निर्णय करावे लागतात आणि त्यासाठी कृषी विद्यापीठ हे आपण घोषित करावं अशी, आणि विजय केळकर समितीचा जो अहवाल, याच पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संदर्भात सत्यशोधन समितीने दिलेला अहवाल आहे. बाकी तर अटीवर आपण नंतर बोलू, पण आज ही अट मान्य आहे असं सांगून विदर्भाचं जे मीठ तुम्ही 3-4 दिवस खाल्लं त्या मिठाला जागा, त्या मिठाला तुम्ही जागा आणि चंद्रपूरला तुम्ही हे कृषी विद्यापीठ द्या. आणि मी तुमचं रोज एक अभिनंदन पत्र 365 दिवस पाठवेन. धन्यवाद. सन्माननीय सदस्य राजू खरे. गिलोटीन झाल्यावर बोलता येईल दादा आपल्याला.